दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आली। सदर ग्रामसभेमध्ये प्रथमतः भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यानंतर ग्रामसभेमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली। त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आले। सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून दाखवलं। त्यानंतर गावात स्वच्छतेसाठी सक्शन मशीन घेण्यात येणार आहे, सामाजिक सेवेसाठी ॲम्ब्युलन्स आहे, शाळेतील मुलांसाठी स्कूल बस सुरू केली आहे, तसेच गावातील रहिवासी असलेल्या ग्रामस्थांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा अंत्यविधी जानोरी स्मशानभूमीत पर्यावरणपूरक अंत्यविधी केला जाणार आहे। म्हणजेच हिंदू संस्कृतीप्रमाणे शेणाच्या गोवरीमध्येच अंत्यविधी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे। तसेच सरपंच फंड या नावानं खातं उघडून लोकवर्गणी व लोकसहभागातून कामे करण्यासाठी मुक्त खाते उघडण्याबाबत निर्णय घेण्यात आला व गाव अक्षय प्रकाश योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी सर्व मीटरधारकांसाठी PM सूर्यघर योजनेमध्ये लाभ देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। शासन निर्णयानुसार 100% वसुली करण्यासाठी मागील थकबाकीदारांना 50% करात सूट देण्याबाबत व 100% वसुली करण्यासाठी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। एकल महिला यांचा सत्कार तसेच सदर महिलांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी ग्रामसभेवर माहिती देण्यात येणार आहे। प्लास्टिक बंदीचा ठराव व दंडात्मक कार्यवाहीचा निर्णय घेण्यात आलाय। लोकसहभागातून नवीन पांधन रस्त्यासाठी निश्चिती करून लोकसहभागातून पूर्ण करण्याचा उद्दिष्ट निश्चित करण्यात आलाय। अशा विविध विषयांवर ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। यावेळी सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश तिडके, गणेश विधाते, सुरेश सहाळे, संगीता सरनाईक, प्रभाकर विधाते, शरद काटे, गुलाब पवार, नरेंद्र केंग, गुलाब उंबरसाडे, गोटीराम वाघ, भगीरथ तिडके, रेवचंद वाघ, अंगणवाडी कार्यकर्त्या आदी ग्रामस्थ उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।